टीवी न्यूज सबसे तेज। हमारे चैनल को देखने के लिए लाइक करें, शेयर करें और सब्सक्राइब करें और देखिए आज की ताजा तरीन खबर। भिवंडी तालुका ग्राम पंचायत भावाले में 12वां साल ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण का आयोजन हुआ। श्रीमद् भागवत कथा का आयोजन हर साल केने परिवार द्वारा रहता है, भव्य तरीके से रहता है, जहाँ पे पूरे भिवंडी ग्रामीण से लोग आते हैं कथा सुनने के लिए। तो आज आप देखते हैं कि आखिरी का जो दिन है कालाचा कीर्तन, जहाँ पे दूर दूर से वे लोग प्रसाद खाने के लिए आ जाते हैं, क्योंकि ये बहुत ही महत्व रहता है। जो कालाचा प्रसाद होता है ब्रह्मा भगवान को भी नसीब नहीं हुआ था, तो यहाँ पे सब लोग प्रसाद के लिए ज़रूर आते हैं जब भी कालाचा कीर्तन रहता है। तो बहुत ही सुंदर पूर्वक महाराज जी ने कथा वाचक थे। तो चलिए हम दिखाते हैं वहाँ का कुछ दृश्य और जानकारी भी आपको महाराज से दिलाते हैं। त्या सर्वांना देवाने सायुज्य महात्मा यशोदा मातेला सुद्धा त्याने कळू दिलं नाही। आईला प्रेम वात्सल्य दे मायेचं आडवस्त्र आईच्या नेत्रावर घातलं। मी जगन्नियंता देव आपल्याशी आपल्याला सुद्धा तुरेला चाललंय काय फक्त ताक असा। पोरांना सांगितलं पहिलं आपलं पोट भरायचं, नंतर उरलेलं वाटायला लावायचं। आणि जर आपल्याला मिळालं नाही तर आपण हिसकून घ्यायचं। वाकड्या सौंदर्याचा समूह गोळा केला, विकला। गेले 7 दिवस आपण आचार्य व्यास गुरुजींच्या अमृतवाणीतून भागवत कथा श्रवण केली आणि त्याचा प्रसाद समारोप आज या ठिकाणी होतोय। सर्व उपस्थितांच्या वतीने मी पुन्हा एकदा केने परिवाराचा आभार मानतो की हा तपपूर्ती सोहळा जरी झाला तरी रौप्य महोत्सवाला आम्ही पुन्हा गुरुजी आम्ही परत येऊ 25व्या वर्षी, म्हणजे अजून 13 शरीराला काय अडचण आहे, सेवा केली की शरीर जागेवर आहे। लक्षात घे, योगक्षेम व्यायाम। आपण योग शब्दाचा अर्थ प्राप्ती, प्राप्त झालेलं रक्षण म्हणजे क्षेम। क्षेम अवघड आहे, योगा होणं क्षेम अति कठीण। तुकोबाराय सांगतात एकदा प्राप्त होणं सोपं आहे। रिटायरमेंट झालं की 1 कोटी रुपये बँकेत आहे, पण 1 कोटी सांभाळणं किती अवघड आहे। 30 वर्षानंतर 1 कोटी आले, 30 दिवस टिकत नाही। योगा होणं क्षेम अति कठीण। प्रभूचा आशीर्वाद आणि सद्गुरूचा कृपा प्रसाद या 2 गोष्टी आपल्या जीवनाचं रक्षण करतो। मी या उत्सवाला शुभेच्छा देताना या रौप्य महोत्सवाकडे वाटचाल होऊ द्या अशी अपेक्षा करतो आणि आमच्या सर्व परमार्थ स्नेही गुरुबंधूंना, आमचे मृदुंगमने असतील, सुरदास गायक वृंद, हे सगळ्यात महत्वाचं आहे। तुम्हाला तुमचे आभार। 2-2.5 तासात एकदाही शिट्टी मारली नाही यांनी, दोन्ही शेप फार महत्वाचं आहे। सर्वांचं पुनश्च एकदा आभार मानतो। असाच केने परिवारावर आपण स्नेह लोभ ठेवावा ही आपल्या सर्वांना प्रार्थना करतो आणि सेवेला
विराम देतो. जय चंद्रभागे स्नान पंढरीचा वारकरी संत मंडळी अहंकाराचा वारा गोरा जसा नामावळी ह्या केडे परिवाराने त्यांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या आशीर्वादाने सुरू केलेली महिन्याची ज्ञानोबारायांची वारी आणि त्या आशीर्वादाने असे एक उर्मी निर्माण झाली की ज्ञानोबारायांच्याच आणि भूमीतून या तपोपूर्ती सोहळ्याला महाराजांची उपस्थिती राहावी आणि त्यांचीच कीर्तन सेवा प्राप्त व्हावी आणि ती विनंती ह्या परिवाराच्या वतीनं मी भावना आणि महाराजांना व्यक्त केली आणि ती भावना महाराजांनी स्वीकारली. स्वीकारण्याचं एकमेव कारण समाधीजवळ संकल्पना केली, परंतु त्यांनी जी संकल्पना 11 किलोची केली, परंतु माईबापांनो ज्या ज्ञानोबारायांना त्यांच्या काळामध्ये आळंदीमध्ये कोणी भिक्षा मिळू दिली नाही, खापर मिळू दिलं नाही, इंद्रायणीच्या पाण्याला शिवू दिलं नाही, परंतु 11 किलोच्या सोन्याच्या कलशाच्या जागेवर ज्ञानोबारायांनी त्यांच्या मार्गदर्शनातून ज्ञानोबारायांच्या शिखरावर 22 किलो 544 ग्रामचा आणि सुवर्ण कलश आणि आपल्या तमाम महाराष्ट्राच्या भाविक भक्तांच्या सहकार्याने योगदानाने आणि तो बसला गेला. हे त्यांची भूमिका. आणि दुसरी भूमिका ज्ञानोबारायांची नगरी इस्कॉनपेक्षा आनंदित वातावरण व्हावं आणि सुजलाम सुफलाम व्हावं असाही त्यांनी संकल्प केले. म्हणून आळंदी क्षेत्रामध्ये फार मोठा भक्त निवास व्हावा त्याकरता सुद्धा महाराजांनी खूप प्रयत्न केलं आणि त्या पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पुंडलिक वरदा हरी. आणि त्या ठिकाणी हा तपोपूर्ती सोहळा कवरदा ज्ञानदेव तुकार कृपया प्रथा आहे या सेलारवासी सामाजिक समाजसेवक महिला मंडळी असतील, महिला कार्यकर्ते असतील, आता सर्वांचं त्या ठिकाणी नाव घेऊ शकत नाही. जे भारत करतात आणि पुन्हा एकदा या भगवान सेठ असो, गोपी सेठ असो आणि त्यांचा सर्व परिसर त्यांच्या परिवाराला धन्यवाद देईन. या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. रामकृष्ण हरी. माझी बंधू आणि भगिनींनो, तपोपूर्ती सोहळ्याला भेवंडी तालुक्यातून गावागावातून लोक आली. निसर्ग सुद्धा आपल्या सोबती असतो म्हणून 6 दिवस भगवान शेठ वरून वाजेने पण इथं घेतला आणि मी घाईघाईने इथे पोहोचलो. ते शेवटचं चरण चालू होतं आणि म्हणून तेव्हा आतापर्यंत 12 वर्ष हे लोकांना म्हणजे भगवंताच्या अधिष्ठानाच्या रूपाने जे काही दिलेलं आहे हे त्यांच्यानंतर आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि हा अखंड धरा सतत वाद राहिला पाहिजे.